नमस्कार. बऱ्याच दिवसांनी येते ना भेटायला मी कामानिमित्त बाहेर आलेली आहे. खूप बिझी आहे मी. सतीमोती काव्य संग्रहाची तयारी चालू आहे. लवकर मला तो प्रकाशित करायचा आहे. चहा बनवते, चहा माझ्यासाठी. आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका विषयावरती. संस्कार. संस्कार कशाला म्हणतात? आपल्याला वाटतं मुलं बदलली नाही. आपण जसं बी पेरू आणि त्यांना खत पाणी घालू, संस्काराचं बी पेरलं, खत पाणी जसं घालू ना तसं त्याचा परिणाम मिळतो. याची प्रचिती मला झाली ना ती आम्ही 11 जानेवारीला माझ्या मुलाबरोबर, मी स्वप्नील माझा मुलगा, माझ्या कुटुंबाबरोबर मी जात होते इगतपुरीला कामासाठी. आम्हाला त्यांनी फिरायला नेलं होतं. त्यावेळेला काय झालं, एक घटना घडली. इगतपुरीच्या अलीकडे 20 किलोमीटर आम्ही थांबलो होतो चहा पाण्यासाठी. मी आणि माझा मुलगा ना चहाचे खूप शौकीन आहोत. तर चहा पाण्यासाठी थांबलो. त्या दरम्यान काय झालंय की इगतपुरीला तुमच्या लक्षात आलं असेल की आजूबाजूला डोंगराळ भाग येतो. आजूबाजूला खूप डोंगर आहेत दोन्ही बाजूने आणि मधनं रोड जात आहे. आजूबाजूला खूप छान छान गावं बसलेली आहेत. मी पण लहानपणी इगतपुरी फिरली आहे. माझ्या आजोबा तिथून, आमचं घर होतं पाटेकरांचं ते इगतपुरीला पण. येस, मला माझी आजी बोलली होती. माझे वडील 15 वर्षाचे असताना त्यांचे वडील निघून गेले. मी माझ्या आजीजवळ, म्हणजे वडिलांच्या आईजवळ आणि आईच्या आई वडिलांजवळ खूप राहिले मी. कोणाच्या नशिबात नसतं आणि ज्याच्या नशिबात आहे त्याला ते पचवता येत नाही. स्पष्ट बोलते मी असं, बरं का. मला थोडा इमोशनल होऊन गेले. मला बोलायचं आहे काय तुमच्याशी की इगतपुरीला आम्ही एका धाब्यावर थांबलो होतो. त्या दरम्यान काय झालं, आम्ही कारमधनं उतरलो आणि तिथे गाई आणि बैल असे कळपामध्ये जात होते. कळप म्हणजे ग्रुपमध्ये जात होते. काय झालंय मनुष्य जातीला माहिती नाही, पण स्वतःचीच धुंद, स्वतःचीच. कधी कधी एवढी चीड येते ना, खरंच खूप मला चीड येते या गोष्टीची की माणूस की कसे विसरतात. ते मूक जनावर पण हे आहेत, प्राणी आहे, जिवंत प्राणी आहे, जिवंत, बरोबर का. त्याची काळजी नको का गेलास. बस मला पळायचं म्हणजे बस जायचं म्हणजे जायचं, घाई म्हणजे घाई. तर एका ट्रकवाल्याने, हायवे तो इगतपुरीचा, तर एका ट्रकवाल्याने जोरात धक्का लागला. चुकून लागला का काय केलं, काय झालं माहिती नाही, पण त्या गाईला एवढा जोरात धक्का लागला तोंडाला आणि डोक्याला. ती लगेच कोसळली. अघटित घटना होती, बघवत नव्हती जी घटना. मी आणि माझा मुलगा सगळेच सुन्न झाले होते. रक्त वाहत होतं, रक्ताचा पाट वाहत होता. एकदम सुन्न झालं मन. कोणाचं काही डोकं चाले ना की काय करावं म्हणून. म्हणतात ना, शेवटचं पाणी पाजणं सुद्धा हे पुण्याचं काम होतं असतं. प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आणि समयसूचकता ही फार महत्त्वाची. आणि ही समयसूचकता ना
मुलांना रुजवावी लागते लहानपणापासून. त्याची प्रचिती मला त्या दिवशी झाली. माझ्या मुलाने म्हणजे माझा मुलगा स्वप्नील सुनील आफ्राय, त्यांनी पटकन एवढी क्विक ॲक्शन घेतली त्याने. एवढी सगळं तिथे मॉब जमलं होता. त्याने पटकन आमच्या बीट गाडीतनं हे काढलं, पाण्याची बाटली काढली आणि पळत गेला आणि त्या गाईला पाणी पाजलं. आणि पाणी पाजलं आणि मी थक्क झाले एकदम. माझा विश्वास आहे हो माझ्या मुलावरती, प्रश्नच नाही आहे. मी एवढी थक्क झाली या त्यांनी जी समयसूचकता वापरून त्या गाईला, एवढी मोठी गाय नव्हती ती, पण कौतुक वाटलं मला त्या गोष्टीचं. आणि मग पटकन पाणी पाजलं त्याने, पटकन. नंतर त्या सगळ्यांनी त्या गाईला उचलली. माझी तर बघण्याची हिंमत नव्हती, कारण जिवंत होती का नाही ते मी काही बघितलं नाही. पण तिला खेचत तिकडे नेली त्या धाब्याच्या पाठीमागे. आज सुद्धा मला तो सीन आहे ना, हे दृश्य ना डोळ्यासमोरून असं जसं काही आत्ता घडून राहिलंय असं वाटतं मला. तर शहारे येतात माझ्या अंगावर त्या गोष्टीचे. पण ती समयसूचकता जी वापरली माझ्या मुलाने, माझ्या डोळ्यातनं पाणी होतं, अश्रू होते. कारण हे लहानपणापासून मी घडवलेले संस्कार आहेत माझ्या मुलांवरती. तुम्ही कितीही संपत्ती द्या किंवा पैसा ठेवा, गाड्या घोडे बंगले सोनं नाणं याचा उपयोग नाही आहे. ते त्यांचं ते त्यांच्या पंखांमध्ये भरारी द्या, त्यांना उडू द्या. एकेकाळ प्रॉपर्टी नाही ना राहिली तरी चालेल, पण संस्काराची जी प्रॉपर्टी आहे ना ती द्या त्यांना, बरं का, ती त्यांना द्या. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण ही घटना मला तुमच्याशी कधीचीच बोलायची होती. ज्या घरात आजी आजोबा आहेत ना आत्ता, ते घर खरंच स्वर्ग आहे. नातवंडांच्या दृष्टीने, मुलांच्या दृष्टीने खरंच स्वर्ग आहे. तर मोठ्या माणसांचा आदर करा. घरात जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना त्यांचा आदर करा, हे मला सांगायचं. त्यांची काळजी घ्या, बरं का, त्यांची काळजी घ्या. आणि चांगले संस्कार घडवा मुलांवरती, हे मला तुम्हाला सांगायचं. याच्याचसाठी मी माझं मिशन ग्रीन अर्थ घेतलंय. लोकांना हसवते हो म्हणतात ना, मला वेडी आहे, कॉमन सेन्स नाही आहे, हे मी ऐकते. हरकत नाही, ज्याला जे बोलायचं ते बोला. आय डोंट केअर त्या बाबतीत. मी आहे अशी आहे. पण त्या दिवशी मला माझ्या मुलांवरती गर्व झाला की मी माझ्या मुलांवरती चांगले संस्कार घडवलेले आहेत. हेच सांगायचं आहे मला, बरं का. ते कुठे ना कुठे त्यांच्या पण आयुष्यात तर त्यांनी एक छान कर्म केलं, त्यांना त्याचा फळ मिळणार 100%, बरं का, 100% मिळणार. म्हणून निस्वार्थपणाने स्वतःची बाजू मांडावी, निस्वार्थपणाने कर्म चांगले करावे, कोणाचं वाईट चिंतू नये आणि मनात शंका तर नको. तर आपण भेटूया. मोठा व्हिडिओ झाला आहे, परत दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे मला. आज काम आहे दुसरं म्हणून. चला मग भेटूयात. धन्यवाद.